प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते। महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हरेक जातीचा हरेक धर्माचा मावळा जर जोडून उभा राहिला तर हे स्वराज्य उभे राहील ही भावना दळादळापर्यंत रुजविणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले। आजही ज्या राजपुत्राचे नाव ऐकल्यावर आमच्या घरातील मायेला असं वाटतं की असं पोर माझ्या पोटी जन्माला यावं, असा जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज। आजही ज्या राजाचे नाव ऐकल्यावर आमच्या नसानसातील रक्त खवळून उठतं असे छत्रपती संभाजी महाराज। आजकाल जेथे मस्तक टेकवावं अशा नतमस्तकाच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या आहेत, परंतु ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब। वितीविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दात विद्येचे महत्त्व सांगणारे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिराव फुले। मला भारताची राज्यघटना लिहिताना फार कष्ट घ्यावे लागले नाही, कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते। या शब्दात शिवरायांचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या कार्यामुळे स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेता येतं अशा स्त्री शिक्षणाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। सर्वप्रथम या महामानवांना मी अभिवादन करते। आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतातच असे नाही, तर काही क्षण विसरता येत नाही, आणि असाच आजचा हा क्षण आहे। खरं तर आजकालची परिस्थिती काय झाली तर अंगणापुढची तुळशी गेली, घरातील माणसं आळशी झाली, घरापुढचा सडा गेला, घरातच राडा झाला। आज आईची मम्मी झाली, मम्मी रमी खेळायला लागली, बापाचा डॅडी झालाय, डॅड ब्रँडी प्यायला लागलाय। या मॉम डॅडच्या जमान्यात मुलांचा लॉलीपॉप कधी झाला हे आम्हालाच कळाले नाही। स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बलात्कार, भ्रष्टाचार यांसारख्या अनेक परिस्थिती पाहिल्यावर मला असे वाटते की हाच तो शिवरायांनी घडवलेला हिंदवी स्वराज्य आहे का। 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, एक आरोली त्या सह्याद्रीच्या कडे कपऱ्यात दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला। दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला। पण शिवरायांच्या जन्मापूर्वी ह्या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हो, तर 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्र चौरावर नाचत होत्या। आयाबहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती, मंदिरे लुटली जात होती, आणि अशा परिस्थितीत शिवरायांचा जन्म झाला। आज 350 वर्ष झाली माझ्या राजांना जाऊन, तरी सुद्धा त्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात माझ्या राजाचं नावाचं वादळ दुमदुमतंय। अहो, काल जन्माला आलेलं पोर सुद्धा जय जिजाऊ ऐकतात, जय शिवराय म्हणतंय, एवढा त्यागच त्यांनी केला होता। ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती। शिवरायांनी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वतः कष्ट घेतले, साध्या भोळ्या मावळ्यांचे संघटन तयार करून त्यांच्या ध्येय आणि निष्ठा जागृत केली। सामान्य रयतेच्या, शेतकऱ्यांच्या व धार्मिक स्थळांच्या व्यवस्था निर्माण केल्यात। त्यांनी खसलेल्या रयतेच्या मनात स्वाभिमानाचा आणि स्वराज्य स्थापनेचा हुंकार जागृत केला। म्हणतात ना, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात ओखली आग, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात ओखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ। आम्हाला 4थीच्या पुस्तकात सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तखानाची बोटं कापलीत, अफजल खानाचा कोथळा फाडलाय, पण शाहिस्तखानाची बोटं कापलीत एवढंच आम्हाला सांगितलंय। तर यापुढचा इतिहास कोणी लिहूनच ठेवला नाही, तर यापुढचा इतिहास स्वतः खानाने लिहिलाय। खान आपली रोज एक डायरी लिहायचा, त्यात त्याने लिहिले, जेव्हा त्याची बोटं कापली गेलीत तेव्हा दरबारात धावपळ सुरू होती। त्या धावपळीत त्याची बहीण त्याच्याकडे परत आली आणि म्हणू लागली, गजब हो गया वो नरादम शिवा मेरी बेटी को उठा ले गया। तेव्हा खानाने तिला उत्तर दिलं, वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, वो शिवा किसी की गर्दन काट सकता है, मगर औरत या बेटी पर हाथ नहीं डाल सकता। उगाच प्रभुत्व ठाकरेंनी लिहून नाही ठेवलं की तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही। म्हणतात ना, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। म्हणूनच तर म्हणते, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला, आणि आजही आम्ही स्वाभिमानाने जगतोय, कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला।
इतिहासाचा अनमोल ठेवा म्हणजे शिवपूर्वकालीन किल्ले आहेत. शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही आम्हाला प्रेरणा देतात. शिवरायांचा इतिहास रक्तात बेहिमान झालेल्या माणसाचा इतिहास आहे. बेहिमान झालेल्या माणसाचा इतिहास आहे. अहो, आजही आम्हाला या मातीसाठी मरायला शिवरायांचे नाव घ्यावे लागते, ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना. अहो, इंग्लंडचे इतिहासकार ग्रँडअप म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज फक्त लढावाय नव्हते, तर सामाजिक आणि अर्थकारणांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चाणक्यशील योजनेमुळे हतबल झालेल्या बहुजनांना सत्ताधीश होता आले. शिवरायांची विलक्षण बुद्धिमत्ता ही त्यांच्या न्यायव्यवस्थेतून कळते. आपण इतिहासात डोकावून पाहिले तर जगाच्या पाठीवर असा एकही राजा नाही की ज्याने मरतात त्या सैनिकांचा विचार केला. तर 350 वर्षापूर्वी शिवरायांनी अफजल खानाच्या युद्धात जे सैनिक मारले गेले त्यांच्यासाठी एक सनद काढली. त्यांच्या बायकांना व मुलांना निम्मे वेतन देण्यास सुरुवात केली. शिवरायांनी आरमाराकडे विशेष लक्ष दिले. तुम्ही आजही सर्च करा, फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येत आहे, छत्रपती शिवाजी महाराज. अहो, असं वाटतं भल्या पाठी उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्यात, या अंतकरणातून मनातून माझ्या राजाला म्हणावं, बोलावं, साथ घालावी की राजम कशी धरली तुम्ही एवढी बलाढ्य धारण तलवार. आजचा हा तुमचा मावळा म्हणतोय. साधा चहाचा कप हातात धरताना त्याचे हात लटलटतात. राजा, तुम्ही स्वराज्य वेडे राजवेडे होतात ना. आजचा हा तुमचा मावळा कशी पाण्याची तहान कशी बियर पिऊन भागतोय. बघा राजे, या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे तुमचे मावळे कुठं, आणि बचेंगे तो और भी पिएंगे असे म्हणणारे आमचे आजचे मावळे कुठं. बघा महाराज, या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. शेवटी मी एवढेच म्हणेन, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, प्रदक्षिणा तटियाच्या गडकोटी बसला. मानवतेच्या त्या दयापुढे काळही झिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला.